तिथं जोरात आवाज दिला का माग आवाज भिंगतो बघायचं दयावे 17 ब्लॉगर. तर पब्लिक आज तुम्हाला दाखवायला काही कंटेंट नव्हता आपल्याकडे, तर आपण डायरेक्ट आज आहे ना डॅमला चाललोय. कंटेंट नव्हता असं नाही, तुम्हाला दाखवायसाठी आमचा डॅम दाखवतोय मी. मुळा डॅम 1 नंबर डॅम आहे. तुम्ही बघितला असेल, जेवढे पण लोक जर राहुरी तालुक्यामध्ये त्यांना माहितीच असेल मुळा डॅम. आणि जे व्हिडिओ बाहेरून बघताय त्यांना डॅम आमचा नक्की आवडेल. आता पाणी आहे का नाही अजून माहीत नाही आपल्या डॅममध्ये, पण आपण जाऊन पाहू कसा आहे डॅम. थोडा उशीर झाला आहे, पण मित्राला लग्न होतं त्याच्यामुळे आपल्याला थोडा थांबावं लागले. काल जो आकाश आपल्यासोबत होता आज तो येणार आहे डॅम बघायला. मग जाऊया, त्याला पण डॅम दाखवतो आणि तुम्ही पण डॅम बघा. ये भाई भाई टाबा आपली वाटच बघू राहिलाय. अरे भाई आता आकार नाही का पिढी कुर्मा काय कुर्मा भावी आकर्षण आहे लग्नात पुढे घालते सांग मग तेवढे घ्या यातला मला. राहुरी कॉलेज किती भारी ना. राहुरी कॉलेजच्या हिरोईनी बघा. काय म्हणणे वातावरण झालंय राहुरी कॉलेजवर. पावसात थोडे आलो होते कॉलेज. हा तुला कॉलेज आहे का कसं आहे कॉलेज मग. हां पोलीस काकाला बोल ना आपण किडनॅप लोन करायची बाता करू राहिलं. पैसे नाही गाऊ चालू शकत आमची राहुरी. आता आपण डॅमला जायला हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. मस्त म्हणजे राहुरी घ्यायचं, राहुरी डॅमला यायचं. डॅममधून शॉर्टकट आहे चिमणराव तुम्हाला दाखवतीलच. इथून आहे ना आतमध्ये जायचं कृषी विद्यापीठचं गेट मारायचा. इथून राईट मारायचा. आता डायरेक्ट सरळ बरोबर ना. पाहुणे पुण्यावरून आलेली फटाक बसला पाहिजे. पाणी नाही म्हणते नाही फुल पाणी दाखवून राहिले. रस्ताच भाई थोडासा काम करायला पाहिजे. रस्त्याच आहे ना, रस्ता थोडं काम करा. इकडे खाली खाली पाण्याकडे घ्या. आता पहिले पाणी पाहू. इकडून बंधाऱ्याकडे जाता येतं, इकडून आता पाण्याकडे जाऊ. बंधाऱ्यावर नाही जाऊन द्यायचे देते ना जाऊन. इथं मासे पण भेटतात तुम्हाला. जर मासे वगैरे पाहिजे खायचे असेल तर भाई मस्त पैकी इकडे साईडला हॉटेल बिटेल इथून खाली जाते येतं. घ्यायचे म्हणराव तिकडंच. इथं सगळे मासेच दुकान आहे. तुम्ही इथून मासे वगैरे घेऊन फ्राय वगैरे बनवू शकता मस्तपैकी. हॉटेल बाबा राजे भारी फ्राय दिलता भाई. इथं मस्त फ्राय भेटतो. तुम्ही इथं मागून मासे घेऊन ना फ्राय बनवू शकता. तिथं पण हे हॉटेल आहे ना, हे चालू असली तिथं पण भेटत घेऊ शकता इथून पण तुम्ही. म्हणजे टार्ची मी नको त्या गाडीचं हे करू. कसं आहे मग डॅम. हा आमचा डॅम आहे नगरचा मुळा डॅम. तर भाई डॅम एकच नंबर आहे. तुम्ही बघू शकता मागं मस्त बघी बाबा पोर एन्जॉय करायला फोटोशूट वगैरे चालू आहे मस्त ठिकाणी. हे भाई तर तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल. कधी टाईम भेटला तर 100% डॅमला येऊन जा. डॅम तसा भरपूर मोठा आहे. मी याच्या आधी पण एकदा आहे ना डॅमचा व्हिडिओ बनवला होता. भारी आहे येण्यासारखं. सध्या पाणी कमी आहे, पण जेव्हा पण पाणी वगैरे असतं तेव्हा मस्त असतं डॅमला नाही का. कॉलवरती मी तिथं ते हॉटेल वगैरे दाखवली होती. इथं मागं वरती हॉटेल वगैरे. बाहेरून तुम्ही गावाचं नाव मला माहीत नाही वरती काय आहे. गावातून तुम्हाला तिथं मासे वगैरे भेटू शकतात. तुम्हाला फ्राय वगैरे बनवून जर खायचं असेल तर भेटतं. आणि डॅम असल्यामुळं एवढी काय प्राईस जास्त नाही आहे, होऊन जातं ॲडजस्टमेंट. डॅमचा विषय कसा माहिती का, डॅमला सनसेट भारी वाटतो नाही का. सनसेटच्या टाईम डॅमला आलेलं कधी भारी वाटतं. आता ऊन नाही तर तुम्हाला सांगतो मागून आहे ना इतका जबर सनसेट होतो. आणि फोटो वगैरे सुद्धा एकच नंबर निघता इथं. तुम्ही फॅमिलीसोबत सुद्धा येऊ शकता. एकदम मस्त आहे बा. ह्या बाजूला सगळं आहे ना, ह्या बाजूला सगळे बंदर आहे. पलीकडून रोड आहे, त्याला इथून वरतून जायला रोड आहे, पण आपल्याला अलाउड नाही. पण आपण ट्राय करू 100% जाण्याचा नाही का. आता आलेलो आहे तर 100% जाण्याचा ट्राय करूच. कपडे वगैरे नाही आणले नाही तर मस्त पैकी पाण्यात पोलो वगैरे असतो. बघूयात इकडं मस्त आहे. हे इकडं पोरं वगैरे पोहू राहिली. इथं पोहेला वेल आहे. होडी वगैरे पण राहिली, पण आता सध्या बंद आहे. पाऊस आहे थोडं वातावरण आहे ना त्याच्यामुळं. पब्लिक जर येत असाल तर आपल्या डॅमची काळजी घ्या, कारण की आपलाच डॅम आहे, आपलाच तालुका आहे. चांगलं जेवढं स्वच्छ राहील तेवढं चांगलं असतं. इथं जर तुम्ही बघत असले ते बा किती कपडे वगैरे पडलेले इथं. त्यानंतर खाली बिअर बॉटल वगैरे दारूच्या बाटली वगैरे असतात. काय होतं
लहान लहान मुलं येत असतात त्यांच्या पाया वगैरे घुसतील काचा वगैरे नाही का. हे बघा इथं बघा तुम्ही किती दारूचे हे पडलेले. फॅमिलीसोबत लहान मुलं येत असतात कोणाच्या पाया वगैरे घुसली तर काय होतं प्रॉब्लेम होतो. त्यापेक्षा तुम्ही एन्जॉय करा, 100% एन्जॉय करा. वरती हॉटेल वगैरे तुम्ही 100% तिथं बसून एन्जॉय वगैरे करू शकता. एन्जॉयला काहीच मनाई नाही आहे, पण काय अपघात नको व्हायला. हे बघा इथं हे बघा इथं बिअर बॉटल वगैरे दारूच्या बाटल्या वगैरे पडेली. तुमची फॅमिलीसोबत जर तुम्ही येत असाल तरी काळजी घ्या, खाली पाहून चला. शंख आपले सुपावन राहते. चिमणराव काय करू राहिली? डॅम मुजीत आहे काय वाळू? आता काय वाळू होतो काय की आहे का वाळू आहे का? कसं आहे प्युअर? 4,000 रुपये भाऊनी आल्यावर वाळूचा धंदा चालू केला काय सिमेंट शेटनी? ब्राश आहे का? कुठं गिनी चालू आहे भाई? काही बोलून राहिले किनी बिनी चालू नाही भाऊ. वाळू खरंच प्युअर वाळू आहे भाई. इथं घेतो चिम्या काढायला जाऊ भाई. काय शिंपले इथं ची स्नो पीस नको जीव अडकला मोत्यात. मग कोण आहे वाजते डोक्यात. मस्त पैकी संध्याकाळच्या टायमिंगला डॅमला आलोय भाई. फुल जंगलात आता तुम्हाला डायरेक्ट बंधाऱ्याकडे नेतो. काय पडलं होतं रे? काय पडलंय? मस्तानी भाऊची मस्तानी पडली. बाजीराव मस्तानी. कॉटेज भेटेल कॉटेज. इकडे लेफ्ट साईडने आपल्याला डॅमच्या बंधाऱ्याकडे जाते वरतून. आपल्याला इकडून खालून जावं लागेल. इकडे अलाउड नाही आपल्याला जायचं. आता आपल्याला कच्च्या रोडनी खाली जावं लागेल. मस्त पैकी रोड बघा तुम्ही. एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग इकडं एकदम एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग तुमच्यासाठी चालू आहे पब्लिक फक्त. नाही तर काय एक्स्ट्रीम ऑफ रोड. जाऊ परत आपण वर आलो. यातून तुम्हाला वरतून डॅम दाखवतो बंधारे वरतून जायला रोड भेटला तर भारी. जाऊन देत नाही बरं का, तरी ट्राय करू तुमच्यासाठी होतं काय बघूया. बनून राहा व्हिडिओमध्ये पाहत राहा आम्हाला. भाऊला मोर पण दिसलाय ना भाऊ. एवढ्या झापट आहे ते तिकडे चाललंय बाय. इकडे बाई 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 इकडे लांडर ते बी. ते मोरचे पंख भारी आहे. दिसला का? मग बघायचं का तुम्हाला? बघायचं तुम्हाला आमचा डॅम बघायचा कसा आहे आता 100%. मग बघा असा आहे आमचा डॅम. आता सध्या पाणी नाही म्हणून असा दिसतोय. एकच नंबर सीन आहे. वरती मस्तपैकी लाईटिंग वगैरे. तुम्हाला थोड्या वेळ जर लाईट वगैरे चालू झाली आपण त्यावर थांबलो तर 100% मी तुम्हाला लाईट वगैरे दाखवतो. एकच नंबर सीन आहे. पाऊस सगळ्यात आहे ना भाई. आपण परत येऊ रिटर्न एकदा. पाऊस असल्यानंतर नाथखुळं वातावरण येतं. पावसाळ्यामध्ये खर्च यायला पाहिजे. आमचे म्हणजे हे जे आहे सगळं बा वरतून पाणी येतं खाली पाणी होतं आणि हे जे आहे अख्खं पाणी पाणी असते पूर्ण भरलेलं असतं. माझ्याकडे जुना एक व्हिडिओ आहे पावसाळ्यातला. मी तो पण टाकतो तुम्हाला दाखवतो पावसाळ्यात कसं वातावरण असतं इथं. आता सध्या बाई इथून पाणी चालू आहे तुम्हाला दाखवतो झूम करून. पाय कुठं बसली. चला डॅम बघू. इथं आता तळ लागलाय पण इकडं किती खोली बघा. एक इथं फुल खोली. इथं लय दिवस सांगतो डॅमवर आलो पण भारी भाई. चालतो मला तिकडे दाखवतो. सरकारी जाऊ तिकडं वरती वा तिकडं कुठं चालला? होय ना वर ती जातो सगळ्या बसली. बाई जा बरा. इथं तळ आहे काय काय रे? शेवळ नाही तळ 100%. इथं आल्यावर ना एक अजून एक भारी जादू आहे. इथं जोरात आवाज दिला का माग आवाज भिंगतो बघायचं. दयावे 17 ब्लॉगर पुढं तुम्हाला जीव द्यायचा का मला जीव द्यायचं म्हणून किती अंतर मोजू राहिली. नाही भाऊ एवढी अजून वाईट येणे आली आपली. आपण डॅम मध्ये जीव नाही. आपण बघा डॅम बघायला यायचं असतं. किती टेन्शन असलं ना डॅम मध्ये नाही जीव द्यायला. तडपडून नाही मारायचं भाई. तडपडून नाही मारायचं मला. एवढं सोडून बोला. किती काय असू द्या पण जीव नाही द्यायचं भाई. व्हिडिओचं एंड करायची वेळ आलेली. पब्लिक
तर कसा होता आमचा डॅम तुम्ही येत असेल तर नक्की या. आम्ही पण येऊन गेलो. चला बाय बाय. इथं गेट आहे पण बंद आहे. तुम्हाला खास दाखवायला लाईट वगैरे चालू झाली त्याच्यामुळं आलो. डॅम नाईटचा. इकडं लाईट आहे, इकडं लाईट आहे. ते तुम्हाला मी पुढं दाखवलं तिथून तो रोड होता, तिथून तुम्हाला राईट मारायला लावला होता. हा लेफ्ट सरळ येतो, खाली बंदराकडे जातो. तिथं अलाउड नाही आहे ना, पण आम्ही गपचित आलो आहे. मस्त आहे. कसं आहे मग डॅम? वल्ला हबीबी कम टू मुळा डॅम. पब्लिक कसं वाटलं तुम्हाला आमचा मुळा डॅम? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर लवकर सबस्क्राईब